सर्वांचं 2025च्या शेवटच्या शनिवार मध्ये स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। आपण प्रभू येशू ख्रिस्तांसाठी जोरात टाळी वाजवूया। जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्तांना ओळखत नव्हतो तेव्हा मी हिंदी चित्रपटामध्ये बऱ्याच वेळेला हा डायलॉग ऐकायचो। डॉक्टर आईसीयू मधून यायचा आणि म्हणायचा, हमने हमारी सारी कोशिश कर ली लेकिन अब सब भगवान के हाथ में है। जर डॉक्टर सारखे डॉक्टर म्हणतात की सर्व काही देवाच्या हातात आहे, तर आपण पण कुणाला प्रसन्न केलं पाहिजे? देवालाच प्रसन्न केलं पाहिजे। पण हा देव प्रसन्न होतो कसा? देव एकाच गोष्टीमुळे प्रसन्न होतो की त्याच्या मुलांनी त्याचं वचन ध्यान देऊन ऐकावं आणि त्या वचनावरती विश्वास ठेवावा। कारण की जो वचन ऐकतो आणि विश्वास ठेवतो तो परमेश्वराचा महिमा आणि परमेश्वराचा गौरव पाहतो। तर किती लोक देवाचा गौरव आणि महिमा पाहायला तयार आहेत? आपले हात दाखवा सर्वजण। तर परत त्याच हाताने जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया देवाचे महान आणि अभिषिक्त दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी। Praise the Lord. देवाला धन्यवाद। We are in the last Saturday of this year. या वर्षाच्या शेवटच्या शनिवार मध्ये आपण आहोत And we are about to enter the new year. आणि नवीन वर्षात आपण पदार्पण करणारच आहोत, उंबरठ्यावर आलेले आहोत। And so praise God you made it today. देवाला धन्यवाद की आज तुम्ही लोक सभेला येऊ शकलात। Because God is going to speak to you in a very special कारण way. देव खास रीतीने आज तुमच्याशी बोलणार आहे And He's going to touch you also in a very special आणि way. खास रीतीने तुम्हाला स्पर्शही करणार आहे, So that you can enter the new year with great confidence. म्हणजे एका मोठ्या विश्वासाने तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करता येईल। Praise God. बरं झालं आज आलात, हालेलुया। And all those who are connected us online, आणि जे सगळे ऑनलाईन आम्हाला पाहतायत, God is going to bless you as well. देव तुम्हालाही आशीर्वाद देणारच आहे। You all will have an abundance entry into the new year 2026. 2026 च्या नवीन सालात तुम्हा सगळ्यांचा प्रवेश भरपुरीने होणार आहे। Praise God. देवाला धन्यवाद। We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verse 19. यशाया 43 आणि त्यातलं 19व वचन आपण यावेळेला काढूया। If you have got your Bibles, kindly open to Isaiah 43 verse 19. यशाया 43 त्यातील 19 वचन यावेळेला सर्वांनी काढा। Look, I am going to do something new. It's already starting to happen. Can you see it? I will make a road in the wilderness and I will make rivers flow in the desert. यशायाचा 43वा अध्याय आणि त्यातलं 19व वचन म्हणतं, पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही का? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन। Praise God. देवाला धन्यवाद। If God says He's doing a new thing, परमेश्वर जो म्हणत आहे की परमेश्वर एक नवीन कार्य करत आहे, then your story is not over. तर मग तुमची कथा संपलेली नाहीये। Then your future is not blocked. याचा अर्थ तुमचं भवितव्य ब्लॉक झालेलं नाहीये And your healing is not delayed. आणि तुमच्या आरोग्याला सुद्धा उशीर होणार नाहीये You are not buried. आणि तुम्ही पुरलेले नाहीये। You are being rebuilt by God. तर देव तुम्हाला पुन्हा बांधत आहे असा अर्थ होतो याचा। Praise God. देवाला धन्यवाद। Your wilderness will become a highway, says God. तुमचं रान तुमच्यासाठी महामार्ग होईल असं देव म्हणतो। Your dry place will become a river, says the Lord. तुमची कोरडी जागा तुमच्यासाठी नदी होईल असं देव म्हणतो। Your pain will become your proof, says the Lord. तुमच्या वेदना तुमच्यासाठी पुरावा बनतील असं देव म्हणतो। Because God is about to do a new thing for your new year. कारण देवबाप तुमच्यासाठी नवीन वर्षी नवीन कार्य करायला तयार आहे And He will not do it without you being a part of it. आणि जोवर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेत नाही तोवर देव ते कार्य तुमच्यासाठी करू शकणार नाही। Praise God. देवाला धन्यवाद। We are standing at the fag end of the year. आता आपण वर्षाच्या अगदी अखेरीला येऊन ठेपलोय। So stop worrying about what this year did not give you. तर या वर्षाने तुम्हाला जे दिलं नाही त्याचं टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून आता बसू नका। Stop counting what did not work. या वर्षात काय झालं नाही, अरे या वर्षात मला असं होतं, ते मिळालं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही। Stop rehearsing what did not happen. ती सगळी चिंता सोडून द्या, काय झालं नाही याची उजळणी करू नका। Lift your eyes, डोळे वर करा, look forward, पुढे बघा, because कारण the hope is not the new year. आशा नवीन वर्ष नव्हे, The hope is in God. आशा देवात आहे। Don't trust on the new year. नवीन वर्षावर विश्वास ठेवू नका, Trust
in the God of the new year. त्या नवीन वर्षाचा जो आपला देव आहे त्या देवावर विश्वास ठेवा. Praise God. Amen. Don't trust your calendar. बाकी तुमच्या कॅलेंडरवर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. Many will buy Kal Nirnay now. अनेक जण आता काल निर्णय घेतील. But पण you have to have God Nirnay in your life. देवाचा निर्णय तुझ्या जीवनामध्ये असायला हवा बेटा. घेताना काही घे, करताना देव ठेव. Praise God. Amen. Because a new calendar cannot change your life. कारण नवीन कॅलेंडर नवीन असलं तरी त्यातनं जीवन तर बदलत नाही ना. But a new move of God can. पण देवाची नवीन चाल तुझं जीवन बदलू शकते. Praise God. Amen. And hear this tonight. आणि आज हे सगळ्यांनी ऐका माझं. If He wants, जर त्याची इच्छा झाली He can load you with blessings in the new year. तर नवीन वर्षामध्ये देव तुम्हाला भरमसाठ आशीर्वाद देईल. He can restore what was lost. आणि जे काही तुमचं नुकसान झालं ते सर्व तुम्हाला परत करेल. He can open doors that were shut. आणि अशी दारं पण उघडेल की जी दारं बंद झाली होती. He can rewrite seasons that were very painful for you. आणि जे ऋतू तुमच्यासाठी वेदनामय होते ते सगळे ऋतू परत देव लिहून काढेल. Praise God. नवीन रीतीनं. God is ready to do a new thing. म्हणजे काय परमेश्वर नवीन कार्य करायला तयार आहे. The only question is, प्रश्न एकच आहे. are you ready for it? तुम्ही लोक तयार आहात का? Is your faith strong tonight? तुझा विश्वास तेवढा आज रात्री खंबीर आहे का? देव लाख द्यायला तयार आहे, तू घ्यायला तयार आहे का? Is your heart warm tonight? तुझं हृदय आज उबदार आहे का? देव तेवढा हवाय का? And then things will happen. मग गोष्टी घडतील. Because your past does not own your future. कारण तुझ्या भूतकाळच्या मालकीचं तुझं भविष्य नाहीये. Your wounds do not define your destiny. तुझ्या हृदयाच्या जखमा तुझ्या आयुष्याची दिशा ठरवत नाही. My God is still in the business of new beginnings. माझा देव अजूनही नवीन प्रारंभाच्या व्यवसायात आहे. So step forward in faith. तर विश्वासाने पुढे जा. Step out in faith. विश्वासाने पुढे जा, विश्वासाने बाहेर जा. Step into the new year with faith. नवीन सालामध्ये विश्वासाने प्रवेश करा. Stay hopeful. आशेनं राहा. Be happy. आनंदी राहा. Be joyful. आनंदी अगदी खुश राहायचं, डोक्याला आठ्या पाडून राहायचं नाही. Because कारण your God is still on the throne. तुझा देव अजूनही सिंहासनावर आहे ना. मग काय प्रॉब्लेम आहे? देव आहे ना. So God is saying, get ready. तर देव म्हणतो तयार व्हा. I am about to do something fresh. देव म्हणतो मी काहीतरी नवीन ताजं कार्य करायला तयार आहे. Something different. काहीतरी वेगळं करायला तयार आहे. Something better. काहीतरी चांगलं करायला तयार आहे. Not the same old struggles. आणि त्याच जुन्या गोष्टी, जुने संघर्ष नाही. Not the same old pain. आणि त्याच जुन्या वेदना नाही. Not the same old year. आणि तेच जुनं वर्ष परत नाही. But new blessings. देव म्हणतो नवीन आशीर्वाद मी द्यायला तयार आहे. With new opportunities. नवीन संधी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. With new breakthroughs. नवीन कोरी सुरुवात सुद्धा द्यायला तयार आहे. This means म्हणजे the new year will not just be a repeat of old problems. याचा अर्थ असा होतो की नवीन वर्षामध्ये जुने त्रास परत येणार नाहीत. But God has new things waiting for you. पण देवाने नवीन वर्षात तुझ्यासाठी नवीन गोष्टी तयार ठेवलेल्या आहेत. And He says He's already started working on it. आणि देव म्हणतो की त्या गोष्टींवरती मी काम करणं सुरू केलं He's ऑलरेडी. already started it. ऑलरेडी देवाने त्या गोष्टींवर कार्य करणं सुरू केलंय. He's saying, can you not see it? देव म्हणतो तुला दिसत नाही, समजत नाही, कळत नाही. So God is not preparing your miracle later. तर देव काही नंतर मग बघूया किंवा 2026च्या शेवटच्या महिन्यामध्ये तो चमत्कार तुझ्यासाठी तयार करणार असं नाही. No, He has already started it. देवाने ऑलरेडी काम सुरू केलंय. Today is 27th, but He has already started it. आज 27 तारीख आहे, परंतु देवाने नवीन वर्षाचं काम ऑलरेडी सुरू केलंय. He's preparing for your new year. तुझ्या नवीन वर्षासाठी देव तयारी करत आहे. Even if you don't see anything yet, आणि जरी तुला अजूनपर्यंत काही दिसलं नाही God is working behind the scenes. तरी देव चित्रामागे कार्य करत आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून कार्य होत नसतं असं नसतं ना बेटा. It's like the seed in the soil. आणि हे असं आहे ना, जमिनीत पेरलेलं बी आहे ना, You don't see the plant, ते बी आपल्याला दिसत नाही पुरलेलं किंवा but something पेरलेलं. is already growing. आणि ते रोपटं वाढतंय, तेही वाढताना दिसत नाही पण ते वाढतंय नक्की. Praise God. देवाला धन्यवाद. So in new year, तर नवीन साली expect God to show you signs. या नववर्षामध्ये देवाने तुम्हाला काहीतरी चिन्ह आणि लक्षणं दाखवावीत अशी आशा ठेवा. Expect God to open up miracle doors. देवाने तुमच्यासाठी चमत्काराचं दार उघडावं अशी आशा ठेवा. Expect God to spring up some surprises for you. देवाने तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक कर्म करावं अशी आशा ठेवा. Expect God to gift you with something. देवाने काहीतरी तुम्हाला गिफ्ट किंवा काहीतरी देणगी द्यावी अशी आशा ठेवा. Because God says, I will make a road in the wilderness. कारण देव म्हणतो मी रानात रस्ता तयार करीन. रानात. You know, wilderness is a place where nothing makes sense. रान म्हणजे त्या रानात कुठल्याच गोष्टीचा अर्थ लागत नाही, ते रान आहे. There is no map.
आणि रानात कुठलाही नकाशा नसतो. There is no path, वाळवंटामध्ये काही मार्ग नाही, रस्ता नाही, no direction. काही तिथे दिशा नाही. And God is saying, देव म्हणतो I will guide you where you feel lost. आणि तुम्हाला जिथे हरवल्यासारखं वाटेल तिथं मी येऊन तुम्हाला मार्ग दाखवीन. I will lead you when you don't know what to do. मी तुम्हाला चालवीन जेव्हा तुम्हाला कळणारच नाही की आता काय करायचं, तेव्हा मी तुम्हाला चालवेन. I will open a way no one else can. मी तुमच्यासाठी मार्ग उघडेन की जो कोणी उघडू नाही शकत. Praise God. देवाला धन्यवाद. So in the new year, तर या नवीन वर्षी where you felt stuck, जिथे तुम्हाला असं अडकल्यासारखं वाटलेलं असेल, my God will create a new road for you. माझा देव नवीन वर्षी तुमच्यासाठी नवीन रस्ताच तयार करेल. A road that will take you forward, असा रस्ता आणि असा मार्ग जो तुम्हाला पुढे पुढे नेईल. forward to your destiny, अगदी तुमच्या ठरलेल्या दिशेकडे, तुमच्या संकल्पाकडे नेईल. forward to your blessing. अगदी तुमच्या आशीर्वादांकडे नेईल. And further God says, आणि पुढे देव म्हणतो, I will bring forth rivers in the desert. मी वाळवंटात नद्या वाहवीन. You know, a desert is hot, तुम्हाला माहितीये ना, वाळवंट फार गरम असतं, it is dry, फार सुकलेलं वाळलेलं it असतं is empty, आणि रिकाम असतं. no water, तिथे पाणी नसतं, no growth, तिथे वाढ नसते, no comfort. तिथे सौख्य नसतं. And God is saying, ते म्हणतो, I will bring life where you feel dry. जिथे तुला सुकल्यासारखं वाटेल तिथे मी जीवन आणीन. I will bring strength where you feel tired. जिथे तुला दमल्यासारखं वाटेल तिथे मी तुला शक्ती आणीन. I will bring blessing where everything looks empty. सगळं काही जिथे तुला रिकामं वाटेल तिथेच मी तुझ्यासाठी आशीर्वाद आणेन. Praise God. देवाला धन्यवाद. That means the new year will look refreshing. याचा अर्थ नवीन वर्ष आपल्यासाठी ताजं तवानं दिसणार आहे It will be renewal. आणि अगदी नवीन सगळं नूतनीकरण होणार आहे. It will be restoration time. सगळं पुनर्वसनाची वेळ होणार आहे. Restoration पुनर्वसन where you need change. जिथे आपल्याला बदल गरजेचा असतो. Everything that felt dead will have a resurrection. आणि जे सगळं मेल्यासारखं असेल तिथे पुनरुत्थान असेल. So are you expecting something new for the new year? मग नवीन वर्षासाठी काहीतरी नवीन गोष्टींची अपेक्षा करताय की नाही? Say, I'm expecting something new in the new year. म्हणा, नवीन वर्षामध्ये मी नवीन गोष्टींची अपेक्षा करत आहे. बोला, My बोला. God will not fail me. माझा देव मला अपयश देणार नाही. My God will give me what He didn't give me in 2025. 20-25 मध्ये देवाने मला जे दिलं नाही ते 20-26 मध्ये माझा देव मला देईल. New opportunities, मला नवीन संधी देईल. new connections, मला नवीन संपर्क देईल. new joy, मला नवीन आनंद देईल. new peace, मला नवीन शांती देईल. new blessing, मला नवीन आशीर्वाद देईल. new strength, मला नवीन ताकद देईल. new open doors, मला नवीन दारं उघडून देईल. new testimonies. मला नवीन साक्ष देईल. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to God. जोरात टाळी वाजवा देवासाठी. तो आहेच त्या सगळ्या टाळ्यांच्या योग्य. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू. We welcome you already in 2026. Your past will not control your future. तुमचा मार्ग तुमच्या भवितव्यावरती ताबा घेणार नाही. Your mistake will not cancel your next miracle. तुमच्या चुकांमुळे तुमचा पुढचा चमत्कार रद्द होणार नाही. Your dryness will not last forever. तुला सुकल्यासारखं वाटतंय पण ते कायमचं तसं राहणार नाही. God is preparing a new year with new things. देवबाप नवीन वर्ष नवीन गोष्टींनी तयार करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Some will say, काही लोक म्हणतील, why didn't it happen this year? नाही पण या 20-25 मध्ये का नाही झालं? Forget the past. अहो, भूतकाळ सोडून द्या आता. Start new, start fresh. नवीन रीतीनं सुरुवात करा, ताज्या रीतीनं सुरुवात करा. What didn't happen this year? या वर्षी ते झालं नाही. Suddenly it will happen the new year. अचानक नवीन वर्षामध्ये ती गोष्ट होईल जो बीत गई वो बात गई बेटा. नवीन वर्षात होईल. Get ready. तयार व्हा. Your new season is already loading. तुझा नवीन ऋतू ऑलरेडी भरभराटीला येतोय. If God said new, your old cannot stop it. आणि देव जो म्हणतो नवीन, तर त्या नवीनला तुझं जुनं थांबवू शकत नाही. कारण देव म्हणालाय नवीन. Bible says in Genesis 18, उत्पत्तीचा 18वा अध्याय बायबल म्हणतं, there was a woman, एक बाई स्त्री होती, her name was Sarah. सारा तिचं नाव. She sat outside her tent. आणि ती ना आपल्या तंबूच्या बाहेर बसलेली. Her hands were tired. तिचे हात दमले होते Her eyes older than her years. आणि तिचे डोळे तिच्या वर्षांपेक्षा वयाने जास्त दिसत होते. Because she had prayed for a child for so long कारण की खूप दिवसांपासून ती संतानासाठी प्रार्थना करत होती. that the prayer felt like an old echo. आणि असं वाटायला लागलं की ही प्रार्थना जणू आता नुसती घुमतीये पण खरं काही होईना. Everyone else had a child. बाकी सगळ्यांना संतान झाली पटा 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 पटा.
Everyone had grandchildren. बाकी सगळ्यांना आता नातवंड सुद्धा झाली. Everyone had families. सगळ्यांना परिवार होते, फॅमिली होती. But Sarah, पण सारा, nothing. सारेला काहीच नव्हतं. And now she was 90 years old. आणि आता सारा 90 वर्षाची झाली. Her dreams felt dead. म्हणजे तिची स्वप्न तिला आता मेल्यासारखी वाटायला लागली. Her hopes felt buried. आशा तिला आता पुरल्यासारख्या वाटायला लागल्या. Her heart felt very tired. आणि हृदय दमल्यासारखं झालं की आता 90 कुठे दिवस जाऊन होणार काही. And Sarah whispered, आणि सारा कुजबुजली, maybe my story is over. कदाचित माझी जीवन कथा आता संपली. And suddenly, अचानक she heard footsteps. तिला काही पावलांचा आवाज आला. And 3 mysterious visitors were walking towards Abraham's tent. आणि 3 रहस्यमय लोक अब्रामाच्या तंबूपाशी येत होते. And Abraham, her husband, आणि अब्राम तिचा नवरा, he saw them अब्रामाने त्यांना पाहिलं. and he ran to greet them. आणि अब्राम त्यांना शुभेच्छा द्यायला धावला. But these were not ordinary men, पण ही माणसं अशी साधी सुधी नव्हती. because one of them was the Lord himself. का त्या तिघांमधला एक प्रभू स्वतः होता. He was coming for a divine visitation. दैवी भेट द्यायला आला होता. And so as they sit under a tree, तर जसं ते झाडाखाली येऊन बसले, eating the food that Abraham and his family prepared, अब्रामानं त्याच्या फॅमिलीनं किंवा सारेनं जे काही स्वयंपाक करून वाढलं ते जेवायला लागले. the Lord smiles and says something तर impossible. तेव्हाच प्रभू हसला आणि काहीतरी अशक्य असं बोलला. And he told Abraham, तिघांमधला एक प्रभू होता, हसला आणि काहीतरी अशक्य असं बोलला. अब्रामाला म्हणाला, next year, पुढच्या वर्षी Sarah, your wife, will have a son. तुझी बायको सारा हिला पुत्र संतान होणार पुढच्या Praise वर्षी, God. असं म्हणाला. When dreams are buried, स्वप्न जेव्हा आपण पुरून टाकतो, God says, देव म्हणतो, I will bring it out. मी ती उकरून परत बाहेर काढीन. So don't bury your dreams. तुमची स्वप्न अशी पुरू नका. Your new year is coming with new blessings, तुमचं नवीन वर्ष नवीन आशीर्वाद घेऊन येत आहे. because God is getting involved. कारण की देव त्याच्यामध्ये गुंतणार आहे. Now Sarah, who was listening from inside the tent, आता सारा त्याला तंबूच्या आत गेलेली आणि तंबूच्या आतून तिने ऐकलं. she covers her mouth आणि तिनं आपलं तोंड झाकलं and she laughs आणि silently. हसायला लागली असं तोंड झाकून. Me, की मला pregnant मला आता दिवस जाणार at this age? या वयात. That ship of mine had sailed 40 years back. 40 वर्षापूर्वी माझं ते जहाज पोहत होतं, It has gone. आता संपलं. Is it possible now? आता शक्य आहे का? But the Lord hears her laugh. पण प्रभूला तंबूच्या आतून ती हसलेली ऐकू आलं. And so he turns and says, तर प्रभू वळला आणि म्हणाला, Abram, अब्रामा, why did Sarah laugh? तुझी बायको का रे हसली? Is anything too hard for me? मला काय अवघड आहे का? Is anything too hard for the Lord? प्रभूला काय अशक्य आणि अवघड आहे का? प्रभूने स्वतःच विचारलं, He मला himself काय अवघड asked. आहे का? तुझी बायको का हसली? And so Sarah freezes inside the tent. तर सारा तंबूच्या आत अशी स्तब्ध एकदम थिजल्यासारखी. Her laughter dies in her आणि throat. तिचं हास्य तिच्या घशातच मेल्यासारखं झालं की ह्यांना कळलं कसं मी आत हसलीये. Her heart started pounding. आणि तिचं हृदय असं धडधड धडधड धडधड. And in that moment she realizes त्या क्षणाला तिला कळलं, God is about to do something new. देव काहीतरी नवीन करणार आहे. हालेलुया. God is about to do something new for my family. देव माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी नवीन करणार आहे. What I gave a decent burial, God is going to give a resurrection. आणि ज्याला मी व्यवस्थितपणे पुरून टाकलेलं होतं त्याला सगळ्याला देवाने परत पुनरुत्थित केलेलं आहे. God is going to give me something new next year. ते मला पुढच्या वर्षी काहीतरी नवीन देणार आहे. आमेन. So next year will be the glorious year for me. तर पुढचं वर्ष माझ्यासाठी वैभवशाली वर्ष होणार आहे. I'm giving you a prophecy now. भविष्यवाणी मी तुम्हाला देतोय. Next year, पुढचं वर्ष something good is going to happen to you. काहीतरी चांगलं तुमच्या जीवनात घडणार आहे. She was going to receive something she never expected. आणि तिला असं काहीतरी मिळणार होतं की ज्याची अपेक्षा सुद्धा तिने आता ठेवली नव्हती. Something she gave up long back. असं काहीतरी की ज्या विषयीची आशा तिने फार पूर्वी सोडलेली. And months passed. मग महिने गेले. New year came. पुढचं वर्ष नवीन वर्ष आलं. She's expecting something in the new year. त्या नवीन वर्षात तिने आता परत अपेक्षा ठेवली की काहीतरी होईल. And suddenly, आणि अचानक she begins to feel a flutter inside her. तिच्या आतमध्ये तिला ते जाणवायला लागलं. A kick, a movement. तिच्या आतमध्ये तिला चळवळ जाणवायला लागली. You know, a mother feels the kick and the movement. आईला कळतं ना की पोटामध्ये बाळ असताना ते बाळ लात मारतं, बाळ हलतं, तर आईला कळतं तसं हिला कळायला लागलं. Her old barren body becomes a miracle. आणि तिचा म्हातारा देह
म्हातारं शरीर तिचं चमत्कार झालं. And just as God promised, आणि जसं देवाने तिला वचन दिलेलं, in the new year, नवीन वर्षात a baby cries in Abram's tent. अब्रामाच्या तंबूमध्ये बाळाचा रडायचा आवाज आला. देवाने सांगितलं तसं झालं. Sarah holds a newborn son in her arms. आणि सारेनं आपल्या हातामध्ये स्वतःचं नवीन जन्मलेलं पुत्र संतान धरलं. And this time when she laughs, she doesn't hold her hand on her mouth, but she really laughs. आणि या वेळेला जेव्हा सारा हसली, त्या तोंडावर हात ठेवून हसली नाही, तर खरं खुरं सगळ्यांसमोर हसली. It's the laughter of joy. आनंदाचं हास्य तिच्या मुखावर आलं. And she says, आणि म्हणाली, God has made me laugh. देवाने मला हसवलंय. And everyone who hears will laugh with me. आणि जो कोणी ऐकेल तो माझ्या सोबत हसेल. हालेलुया. Her bitterness became laughter. आणि सारेतला सगळा कडूपणा हास्यात बदलला. Her emptiness became life. तिचा रिकामेपणा जीवनात बदलला. Her dead dream became a living miracle. तिची मेलेली स्वप्न जिवंत चमत्कार झाले. God did something new. देवाने काहीतरी नवीन केलं. Not recycled. आणि रिसायकल नाही केलं. Not expected. आणि असं अपेक्षित वगैरे नव्हे. Not logical. आणि लॉजिकल तर्क लावून करता येईल असंही नव्हे. But supernatural. अलौकिक चमत्कार केला. कारण शरीर म्हातारं, देह म्हातारा, त्या वयात नैसर्गिकपणे ते होणं अशक्य, पण देव काही करू शकतो. See? So Sarah went to bed as a barren woman. मग सारा त्या दिवशी रात्री झोपली असेल एक वांस बाई म्हणून, But she woke up as a mother of nations. पण नवीन वर्षामध्ये उठली असेल राष्ट्रांची आई म्हणून. हालेलुया. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. You may feel it is too late. तसं तुम्हालाही वाटत असेल की नाही आता फार उशीर झाला, आता काय मिळणार आहे But माझं God काय कुठे? says, पण देव म्हणतो now it shall spring forth. आत्ता तयार होईल ते. You may आत्ता. feel empty now. आता तुला रिकामं वाटेल But कदाचित, God says, पण देव म्हणतो I will do a new thing. आता मी नवीन कृत्य करतोय. You may feel forgotten. तुला असं वाटेल की मला सगळेच विसरले, But God says, पण देव म्हणतो is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? You may feel stuck. तुला असं वाटेल की मी अडकलो, But God says, पण देव म्हणतो I have the power to make a river in the wilderness. माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे की मी वाळवंटात नदी काढीन. Praise God. मी नवीन कृत्य करतोय ते मी आता उगवेन. Sarah thought her story was over. सारेला असं वाटलं की माझी जीवन कथा संपली. But God picked up the pen देवाने मात्र पेन हातात and घेतलं wrote a new chapter for आणि her. नवीन अध्याय लिहिला तिच्या 90 मध्ये. इट्स नेव्हर टू लेट विथ गॉड. देवासोबत कधी उशीर होत नसतो. If God could do something new for Sarah at the age of 90, आणि देव जर सारेसाठी तिच्या 90 काहीतरी नवीन कार्य आणि चमत्कार करू शकला, He can do something new for you in the coming new year. या येणाऱ्या नवीन वर्षी देव तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी नवीन करेल. का नाही करणार? Your story is not finished. तुझी कथा अजून संपलेली नाही. तू हार नको मानू. God is adding a new chapter. देव नवीन अध्याय जोडत आहे तुझ्या कथेला. Say, God is adding a new chapter for my म्हणा, life. देव माझ्या जीवनात नवीन अध्याय जोडत आहे. God is adding a new chapter in my life. देव माझ्या जीवनात नवीन अध्याय जोडत आहे. And I believe it. आणि माझा त्यावर विश्वास आहे. हालेलुया. Praise God. आमेन. Bible says in Lamentation 3:22 and 23, विलाप गीत 3रा अध्याय 21 ते 23. the Lord's love never ends. परमेश्वराचं प्रेम कधी संपत नाही. The Lord's love never ends. परमेश्वराचं प्रेम कधी संपत नाही. His mercy is new every morning. त्याची दया रोज सकाळी नवीन आहे. Bible says in Revelation 21 verse 5, प्रगटीकरण 21वा अध्याय 5 वचन बायबल म्हणतं, look, पहा I make everything new. मी सर्व काही नवीन करतो. God is saying, look, I will make everything ते new. म्हणतो बघ ना, डोळे आहेत ना, पहा ना, मी सगळं नवीन करत आहे. Bible says in Psalm 40 verse 3, स्तोत्र 40:3 बायबल म्हणतं, He gave me a new song to त्याने sing. त्याने मला गायला नवीन गीत दिलं. A song of praise to our God. त्याने मला स्तुतीचं गीत दिलं देवासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. Your past cannot stop what God is about to release. आणि तुमचा भूतकाळ हे नाही थांबवू शकत जे देव देणार आहे. The next year will be better than this year. पुढचं वर्ष या वर्षापेक्षा चांगलं होणार. For those who are God carriers, जे लोक देवाला घेऊन फिरतात त्यांच्यासाठी the next year will be better than this year. पुढचं वर्ष या वर्षापेक्षा चांगलं होणार. New doors are about to open for नवीन you. दारं उघडणार. Where you have seen walls, new doors will spring up. आणि जिथे तुला भिंती दिसल्या होत्या तिथे तुला नवीन दार उघडलेलं दिसेल. आमेन. God is creating a way
where you thought there is no way. परमेश्वर मार्ग तयार करताय जिथे तुला असं वाटलं की मार्गच नाहीये. Amen. आमेन. God does not repeat old failures. आणि देव ना जुनं अपयश परत परत देत नाही. Your wilderness तुझं रान, will have a highway in it. तुझ्या रानाला एक महामार्ग मिळेल. Your wilderness तुझ्या रानाला will have a highway in एक it. महामार्ग मिळेल. Your desert will have rivers flowing through it. तुझ्या वाळवंटात नद्या उगवतील Dry places is about to become fertile places. आणि सुकलेल्या जमिनी सुपीक जमिनी होतील. Tired areas of your life will receive new strength. तुझ्या आयुष्याचे दमलेले भाग जे आहेत ना त्यांना नवीन ताकद मिळेल. Your future is louder than your past. आणि तुझं भविष्य त्यांच्या भूतकाळापेक्षा जोरात बोलेल. The next year carries blessings your eyes have not yet seen. पुढच्या वर्षात असे आशीर्वाद आहेत की जे आशीर्वाद तुझ्या डोळ्यांनी कधी पाहिलेच नाही, कधीच पाहिले नाही. The seeds you forgot about are starting to grow. आणि जे बीज तू विसरला होता ते बीज आता उगवणार आहे. आमेन. In 25 you are only sowing. 20-25 मध्ये तुम्ही लोकांनी पेरलं. In 26 you will see the trees. 20-26 मध्ये तुम्हाला ते उगवलेलं दिसेल. आमेन. हालेलुया. God is not late. परमेश्वर कधी उशीर लावत नाही. Your miracle is on time. तुझा चमत्कार वेळेत आलेला आहे. Your breakthroughs are closer than you think. तुझी नवीन कोरी सुरुवात तुला विचार करवत नाही एवढी जवळ आहे. Where you felt stuck, जिथे तुला अडकल्यासारखं वाटलं God will make you move. तिथे देव तुला पुढे नेईल. Praise God. आमेन. New testimonies are being written for you. नवीन साक्षी तुझ्यासाठी लिहिल्या जातात. New testimonies with your name on them. नवीन साक्षी ज्या साक्षींवर तुझं नाव आहे Praise God. त्या लिहिल्या जातात. No pain from this year will enter your next year. या वर्षातली एकही वेदना तुझ्या नवीन वर्षात येणार नाही. आमेन. Praise God. आमेन. If God says I am going to do a new thing, expect him to be true to his word. आणि देव जो म्हणतोय की मी नवीन कार्य करणार आहे तर देव त्याच्या शब्दाला खरा आहे यावर विश्वास ठेवा. I mean, that favor does not depend on तो you. अनुग्रह तुझ्यावर अवलंबून नाहीये. Depends on his faithfulness. तो अनुग्रह त्याच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे आणि तो Depends खूप on his love. त्याच्या प्रेमावर अवलंबून आहे आणि तो खूप प्रेमळ खूप विश्वासू आहे. Bible says in Joel 2:25. योएलचा दुसरा अध्याय 25वे वचन बायबल म्हणतं God says, देव बोललाय I will give back to you what you lost. तुझं जे गेलं ते सगळं मी तुला परत करीन. माझं नुकसान झालं थांब ना देव देईल तुला. I mean, this is not just a promise on paper. आणि एका कागदावर लिहिलेलं फक्त वचन नाहीये. God has proven it again and again in the Bible. देवाने अगणित वेळेला बायबल मधून आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे की देव जे बोलतो ते खरंही करतो. Praise God. देवाला धन्यवाद. We just celebrated Christmas आताच आपण नाताळ साजरा केला and Jesus has been such a blessing to so many. आणि येशू आपल्यातल्या सगळ्यांसाठीच अनेकांसाठी नाही सगळ्यांसाठीच किती मोठा आशीर्वाद झाले. He can bless the whole world अरे येशू अख्ख्या जगाला आशीर्वाद देऊ शकतात. if you dare to come to him. हा, जर येशूंकडे यायची तुझ्यात हिंमत असेल तर. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी झाले. He said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणालेत मी तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. विपुल म्हणजे भरपूर. This Jesus took our sins, या येशूंनी आपलं पाप नेलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and rose again to do a new thing. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले नवीन कार्य करायला. Praise God. देवाला धन्यवाद. Never miss Jesus out of your life. आणि कधीही ना जीवनातून येशूंना काढून नको देऊ. Because कारण if you miss Jesus from your life, येशूंनाच तुझ्या आयुष्यातून जर तू काढून टावलं you miss abundant life. तर विपुल जीवन तुझ्याकडनं राहून जाणार आहे. अरे ज्याच्यावर विश्वास ठेवलाय त्याला घेऊन फिर ना बाबा. Let me show you one of the clearest example from the Bible. बायबल मधलं एक अतिशय स्पष्ट उदाहरण दाखवतो तुम्हाला. Bible says in Mark 10:46, मागचा 10वा अध्याय 46वे वचन. a man मनुष्य who had no reason to expect anything good, एक माणूस की ज्याला काहीच अशी आशा अपेक्षा नव्हती की त्याच्या आयुष्यात काही चांगलं होईल. a man whose whole life was stuck in the same place, असा माणूस की ज्याचं संपूर्ण आयुष्य एका जागीच अडकलं होतं. a man who thought nothing new could ever happen for him असा again. माणूस की ज्याला वाटलेलं माझ्या आयुष्यात परत कधीच नवीन काही होणार नाही. His name was Bartimaeus. त्याचं नाव बार्थिमय. बार्थिमय. He was a blind man आंधळा होता who sat by the roadside begging आणि रस्त्याच्या कडेला भीक मागायला बसायचा हा आंधळा. until Jesus passed by, येशू येईपर्यंत त्याची ही कथा की रस्त्याच्या कडेला बसून मागायची भीक. and everything became new. आणि येशू आले
तर सगळं नवीनच झालं. The new year will not bring new things. Jesus passing you by in the new year will bring new things. नवीन वर्ष तुला नवीन गोष्टी देणार नाहीये. नवीन वर्षी येशू तुझ्या बाजूने जाणार आहेत तर ते नवीन देऊन जाणार आहेत. वर्ष काही देत नाही. त्या वर्षात येशू असेल तर येशू देऊन जातात. Jericho was noisy that morning. आणि त्या सकाळी यरिहो गावामध्ये फार आवाज कल्लोळ. People were rushing. लोक इकडे तिकडे घाई करतायत. Merchants were shouting. व्यापारी सगळे ओरडतायत. Dogs were barking. कुत्री भुंकतायत. Donkeys were braying. गाढवं सुद्धा आवाज करतायत. But on the roadside, पण रस्त्याच्या कडेला there sat a man हा माणूस बसलेला, who heard everything but saw nothing. ज्याने सगळं ऐकलं खरं पण दिसत काही नाही. का? आंधळा. He was blind. आंधळा होता ना. He was begging. आणि भीक मागायला बसला He होता. was forgotten. सगळे त्याला विसरलेले. Sat on the same spot every day. बसला त्याच जागी जिथं बसायचा त्याच जागी येऊन त्या दिवशी पण बसला. Same routine. तेच रुटीन, तीच दिनचर्या. सकाळी उठायचं, घ्यायचा कटोरा, जायचं भीक मागायला. Same pain. आणि त्याच वेदना. No change. बाकी काही बदल नाही. No happy new year. काही हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष सुखाचे जावो, काही नाही. And not for 1 year, for many years. आणि एक वर्ष नाही, त्याची ही कथा अनेक वर्षापासून तसलीच होती. But Bartimaeus didn't know something big that morning was going to happen. पण बार्तिमेला हे माहिती नव्हतं की त्या दिवशी सकाळी काहीतरी मोठं कार्य होणार आहे. A new thing was about to begin in his life. एक नवीन कार्य त्याच्या जीवनात सुरू होणार आहे. Jesus was about to write a new chapter for him. येशू एक नवीन अध्याय त्याच्या कथेला लिहिणार आहेत. Suddenly he heard a different sound in the crowd. आणि अचानक लोकांच्या गर्दीतनं त्याला एक वेगळा आवाज आला. A whisper, एक कुजबूज आली. a shout, एक कल्लोळी आला. a shock wave of excitement. आणि एक धक्कादायक अशी उत्साह, आनंद असं लोकांमध्ये People जाणवलं. were saying, लोक बोलवते, Jesus of Nazareth is passing by. नाझरेतकर येशू इथून येत आहेत. नाझरेतकर येशू इथून येत आहेत. Bartimaeus freezes. बार्तिमेय उभ्या जागी बसल्या जागी थिसला. His heart starts beating like a drum. त्याचं हृदय असं ड्रम वाजतो ना, ढोल वाजतो तो धड 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 वाजायला लागला. For years he had waited for a miracle. कारण वर्षानुवर्ष तो चमत्काराची वाट पाहत होता. For years he had prayed. वर्षानुवर्ष याने प्रार्थना केली होती. And this was his moment. आणि मग तो क्षण, त्याचा क्षण आला. And he lifts his voice. आणि मग बार्तिमेय जोरात बोलला. Not politely. आणि असं सभ्यतेनं नाही बोलला. Not softly. अगदी मऊ आवाजात नाही बोलला. Not quietly. शांतपणे नाही बोलला. But loudly. ओरडला. He said, Jesus, आणि म्हणाला, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करा. The crowd turns around sharply. मग लोकांची गर्दी सगळी वळून बघायला लागली. They said, shh, कोण आहे? stop shouting. ओरडायचं नाही. Don't disturb the master. का असं आपल्या प्रभूंना असं डिस्टर्ब करायचं नाही. But Bartimaeus said to himself, पण बार्तिमेय स्वतःला म्हणाला, this is my moment. हा माझा क्षण आहे. This is my new beginning. माझी नवीन सुरुवात आहे. मी हा क्षण दवडणार नाहीये. And I will not miss it. मी हा क्षण दवडणार नाहीये. हा माझा क्षण आहे. And he shouted even louder आणि अजून जोरात ओरडला. from the deepest part of his soul. अगदी म्हणजे गाभाऱ्यातनं बेंबीच्या देठापासून ओरडला. Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करा. Then something unbelievable happened. आणि मग असं काहीतरी घडलं ज्यावर आपला विश्वास नाही बसणार. Jesus stopped. येशू थांबले चक्क. The whole street froze. आणि अख्खाच्या अख्खा रस्ता असा थिजला की येशू थांबले. भिकारी. Conversation died down. सगळ्यांच्या चर्चा बडबड बंद झाली. Dust settled in the air. सगळी धूळ ना हवेमध्ये अशी स्थिर स्थावर झाली. Jesus turned and said, येशू वळले आणि म्हणाले, call him. त्याला इकडे आणा. त्याला बोलवा. When he says call him, आणि जेव्हा येशू म्हणतात एखाद्याला की याला इकडे बोलवा, your life is made. त्या माणसाचं आयुष्य बनलं. कारण येशू तुला बोलवत आहेत. I mean, he will never fail. येशू कधी अपयश देत नाहीत. And Bartimaeus heard the words. बार्तिमेयने शब्द ऐकले. And suddenly something new started to happen in him. अचानक त्याच्यात पण काहीतरी नवीन कार्य सुरू झालं. And the people who told him to stay silent, आणि जी माणसं त्याला म्हटली होती ना गप्प बस, now they were saying, cheer up, आता man. तीच माणसं त्याला म्हणायला लागली, अरे वा, चला चला आनंदाने उठा, चला Jesus is calling you. येशू तुलाच बोलवतायत, चल बाबा चल. Say that. How बघा quickly. माणसं कशी पटापटा सरड्यांसारखा रंग बदलतात माणसं. How fast God can turn things around. आणि देव किती पटकन गोष्टी बदलू शकतो याचं हे उदाहरण आहे. In one moment, एका क्षणात the critics become encouragers. निंदक त्याला प्रोत्साहन देणारे झाले. In कारण काय one करणार ना, second. काय करणार, जगाच्या मालकाने त्यालाच बोलवला.
In 1 second, मग सगळ्यांची तोंड बंद एका सेकंदात. rejection becomes invitation. नाकारणं त्यासाठी आमंत्रण झालं. Bartimaeus jumped up so fast, भारतीय अशी पटकन उडी मारली ना his begging cloak fell to the ground की त्याचा तो भीक मागायचा एक झगा होता, तो घालून याचा तो झगा खाली पडला and he threw it. आणि त्याने फेकून दिला. The cloak represented his old life, कारण तो झगा म्हणजे त्याच्या जुन्या जीवनाचं दर्शक his old years, आणि जुनी वर्ष, जुनं जीवन नकोच आहे आता. his miserable life, वाईट जीवन, भयानक जीवन his old identity. आणि त्याची जुनी ओळख भिकारी. It was full of stench. आणि सगळा तो झगा त्याचा घाणेरडा झालेला, त्याला डाग पडलेले. And so he left it behind willingly त्याने सुद्धा तो अगदी स्वेच्छेनं झगा तिथेच पडू दिला. because he knew, कारण त्याला कळलं I'm walking into something new. मी काहीतरी नवीन गोष्टीत आता पाऊल टाकत आहे. Old things have passed away. जुन्या गोष्टी होऊन जात आहेत आता आणि नवीन काहीतरी होत आहे, कारण की प्रभूने हाक मारली. Sometimes you have to leave your old friends also. कधी कधी ना तुम्ही तुमचे जुने मित्र मैत्रिणी सोडले पाहिजेत. Some miserable friends, काही महाभयानक मित्र मैत्रिणी असतात आपले, काही त्यांना सोडा. some who took you to the alcohol joint. असे काही मित्र ज्यांनी तुम्हाला दारूचं व्यसन लावलं, You have to leave them this year सोडून द्यायचं. या वर्षी त्यांना सोडून द्यायचं and get hold of nice new friends, आणि चांगल्या नवीन मित्रांची, God-fearing friends. चांगल्या नवीन देवाला भिवून वागणाऱ्या मित्रांची संगत घ्यायची. काय करायचे असले. And there he stands before Jesus, आणि मग हा आला येशूंसमोर उभा राहिला. trembling, shaking. थरथरतो Hoping. आशा ठेवतो, थरथरतो, घाबरला पण आहे. And Jesus asks him one question. आणि येशू त्याला एक प्रश्न विचारतात, What do you want me to do for you? काय पाहिजे बाबा, काय करू. Oh, if he had asked 1,000 things, Jesus would have done it for आणि him. त्यावेळेला जर त्याने night. हजारो गोष्टी मागितल्या असत्या ना, एकामागे एक प्रभूनी त्याला सगळं दिलं असतं. मला घर पाहिजे, मला घर गाडी पाहिजे, दार पाहिजे, पाहिजे, लग्न पाहिजे, बायको पाहिजे, मुलं पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे. I mean, Jesus wouldn't have said no. येशू त्याला नाही म्हटले नसते. हजारो गोष्टी मागितल्या असत्या तरी सँक्शन्ड. What do you want me to do for you? येशूने त्याला प्रश्न विचारला, बाबा काय करू, काय पाहिजे. Bartimaeus whispered through his tears, भारतीय रडत रडत कुजबुजला, Lord, प्रभू if you can do something, at least let me see. तुम्हाला काही करता येत असेल तर प्लीज जरा डोळे द्या ना. Jesus smiled and said, येशू हसले आणि म्हणाले, Go, जा, your faith has made you तुझ्या whole. विश्वासाने तुला बरं केलं, जा. And Bible says, बायबल म्हणतं, read it in the Bible. तुम्ही बायबल वाचा. हे बायबल Instantly light exploded in his eyes. ताबडतोब त्याच्या डोळ्यांमध्ये प्रकाश आला. For the first time in his life. आयुष्यात पहिल्यांदा. No surgery, no operation. ऑपरेशन नाही, मोतीबिंदू काढला नाही, काही नाही. He saw colors. त्याला असे रंग दिसायला लागले, रंग. He saw faces. त्याला चेहरे दिसायला He saw लागले. the sky. त्याला आभाळ He saw the sun. त्याला सूर्य He दिसला. saw the new thing. त्याला नवीन गोष्टी And दिसल्या. above all, he saw Jesus. आणि सर्वात जास्त त्याला येशू दिसला. आज मी ख्रिस्त पाहिला. आंधळा बोलला. Bartimaeus didn't just receive sight, he received a new story. आणि भारतीमेला फक्त दृष्टी मिळाली असं नाही, त्याची जीवन कथाच नवीन झाली. He followed Jesus on the road. आणि मग रस्त्यावर तो येशूंच्या मागे चालायला लागला. Eyes opened, त्याचे डोळे उघडले, heart burning, त्याचं हृदय असं जळत होतं, life changing. जीवन बदललं. He thought my new year may start next year. त्याला असं वाटलं माझं नवीन वर्ष पुढच्या वर्षी सुरू होईल. But it started right now. पण त्याचं नवीन वर्ष त्या दिवशी सुरू झालं. Your new year can start even now. तुझं नवीन वर्ष आत्ताच सुरू होईल. कशाला 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. Praise God. आता पण आपलं नवीन वर्ष सुरू होऊ शकतंय. One phone call, एक फोन, you got a job. बाई तुला नोकरी लागली. One phone call, एक फोन, your destiny आम्ही changes. तुम्हाला घेतलं, आयुष्याची दिशा बदलली. Praise God. देवाला धन्यवाद. किती वेळ लागतो आपल्या देवाला करायला. Because Bartimaeus shows us, कारण भारतीय आपल्याला दाखवतो, you may have had years of disappointment, वर्ष जरी नाराजी तुझ्या पदरी पडली but असेल, one moment पण एक क्षण with Jesus येशूंसोबत can rewrite everything new. ओ तुझी जीवन कथा तो परत नवीन लिहिल. So you don't need a new तर year. तुला नवीन वर्षाची सुद्धा तशी गरज नाही. You need a new touch from Jesus. तुला येशूंकडनं नवीन स्पर्शाची गरज आहे. नवीन वर्षाची नाही, स्पर्शाची गरज आहे. वा वा, हालेलुया, Praise God. आमेन. Your new thing starts the moment you respond to Jesus. तुझ्या नवीन गोष्टी तेव्हा सुरू होतात ज्या क्षणाला तू येशूंना हो देतो, प्रतिसाद देतो.
And what people said you will never have, you will have it. आणि लोक जे म्हटले होते ना की यांना हे कधीच मिळणार नाही, यांना हे कधीच मिळणार नाही, ते सगळं तुम्हाला मिळेल. Your future does not have to look like your past. आणि तुझं भविष्य तुझ्या भूतकाळासारखं दिसायची गरज नाही. Bartimaeus walked into that day blind, बार्तिमेय त्या दिवशी चालत आला आंधळा, but he walked out seeing. पण जाताना गेला कसा, दिसत बघत बघत गेला. If God could do a new thing for him, आणि देव जर त्या आंधळ्यासाठी नवीन कार्य करून गेला, he can do a new thing for you as well. तुझ्यासाठी पण देव नवीन कार्य करेल. तूही माणूसच आहे ना. Because Bible says Jesus Christ the same yesterday, today and forever. कारण बायबल म्हणतं येशू ख्रिस्ताचे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. येशू बदलत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. And the God who brought you this far will take you further. आणि ज्या देवाने तुला इथपर्यंत आणलंय तो पुढेही नेईल. अब तक संभाला धन्य राजा, आगे भी संभालेगा धन्य राजा. If God kept you through storms, he will carry you into your sunshine. आणि देवाने तुला वादळात सुरक्षित ठेवलंय, तो सूर्यप्रकाशा खाली तुला नाही का नीट ठेवणार? ज्याने वादळात सांभाळलंय. Your new year begins not on January 1st, तुझं नवीन वर्ष 1 जानेवारीला नाही सुरू होत. but the moment Jesus calls your name, ज्या क्षणाला येशू तुला नावाने हाक मारतात, म्हणायचं माझं नवीन वर्ष तिथेच सुरू झालं. शुभारंभ. हालेलुया. the moment you respond with faith, आणि ज्या क्षणाला तुम्ही विश्वासाने येशूंच्या हाकेला ओ द्याल, that moment will be January 1st, 2026. तो क्षण तुझ्यासाठी 1 जानेवारी 2026. आत्ता या वेळेला बनू शकतो 1 जानेवारी 2026 आपला. Today it can happen. आज होऊ शकतं आत्ता या वेळेला. You don't need to wait 3-4 days. 3-4 दिवस अजून वाट बघायची पण गरज नाही. 31 तारीख येईल, 31 तारीख येईल, मग बघू, मग चांगलं करेल आपलं. ते नाही ना, आत्ता करायला तयार आहे तो. That's why God said, म्हणून देव बोलला, it is already starting. Can't you see it? ऑलरेडी सुरू झालंय. तुला दिसत नाहीये का? तुला समजत नाही का रे? Say, बोलला ना देव इथे. you don't need fireworks. आपल्याला काय असे फटाकडे वगैरे फुटायची गरज नाही. तेव्हा समजतं आपलं तर नवीन हा. वर्ष झालं आता. आपल्याला कसं ते फटाकडे वर गेले, फुटले की मग कळतं अच्छा नया साल आया. आपल्याला अशा काही सवयी असतात उगीच. Say, you don't need new calendars. काय नवीन कॅलेंडरची पण गरज नाही. जिथं येशू भेटले, God doesn't need a date to do a miracle. देवाला काही तारीख लागत नाही चमत्कार करायला. आमच्या गुजरातीत एक म्हण आहे, जा जाग्यात अति सवार. जिथं येशू भेटले तिथून माझी सकाळ. He needs your heart. येशूला तुझं हृदय हवंय बाबा, बाकीचं तुझं तुला ठेव. Some people say, काही लोक म्हणतात when I come for the 31st night meeting, then I will prepare. 31 डिसेंबरच्या रात्री मी सभेला येईन ना, तेव्हा मी स्वतःची तयारी करून येणार आहे. मग आता काय करताय? No, I will fix myself when the new year starts. नाही नाही, नवीन वर्ष सुरू झालं ना, नवीन वर्षी नव्या गोष्टी, मग मी सगळं बाकीचं सोडून देणार. हाऊ अबाउट डुईंग इट नाउ? आता केलं तर काय जातं का? I'll pray when the clock strikes 12. नाही नाही, 12 वाजले ना 31 डिसेंबरला रात्रीचे, की मग मी सुरू करीन बघ. 12 वाजलं हा. की मी दारू बस. पिणार नाही. आणि त्या 12 वाजतानाच तुझे 12 वाजले तर Say, you don't need to wait. अशी एवढी वाट कशाला बघतो? मरे Today, आज 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 you आज prepare now. आज आता तयारी कर आता. If God says I'm doing something new, देव जो म्हणतोय मी नवीन कार्य करत आहे, why would you wait another 3-4 days? अजून कशाला 3-4 दिवस आपण वाट पाहायची? त्याला आता द्यायचंय, घेऊन टाका. The new thing does not have to wait till 1st of Jan or त्या नवीन 31st. गोष्टीनं, त्या नवीन कार्यानं 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीची वाट पाहायची गरज नाही. The new thing begins the moment your heart opens. नवीन कार्य तू हृदय उघडलं की त्या क्षणाला सुरू होतं. Praise मग God. तारीख काही असो, वर्ष कुठलंही असो, Your turnaround does not need a countdown. तुझं जे वळण आहे ना, त्याला काही काउंटडाऊन करायची गरज नाहीये की 3, 2, 1, काय गरज नाही. त्याला काउंटडाऊन म्हणतात. It needs just obedience. आज्ञा पालन पाहिजे, बस, बाकी काही नाही. Because on 31st you will see it. 31 डिसेंबरला तुम्ही बघाल 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy New Year. मस्त घे जोरात. नवीन वर्ष सुखाचे जाओ, नवीन वर्ष सुखाचे But जाओ. nothing has happened. पण झालं तर काहीच नाही. प्रॉब्लेम वैसा का वैसा ही है. आणि काय नवीन वर्ष सुखाचं? Your change does not need a new year. तुझ्या रूपांतराला आणि बदलाला काही नवीन वर्षाची गरज नाहीये. Just a new decision. बस एक नवीन निर्णयाची गरज आहे. ठरव जरा, मनावर घे आणि ठरव जरा. Your miracle doesn't need 4 days. तुझ्या चमत्काराला पुढच्या 4 दिवसांची वाट पाहायची गरज नाही. Just one surrender to Jesus. बस एक समर्पण येशूंना आत्ता करून टाक, आत्ता कार्य होईल.
आत्ता म्हणून टाक प्रभू मी तुझा आहे, आत्ता कार्य होईल. Imagine someone saying, कल्पना करा एखादा माणूस असं म्हणतो, I will stop the fire in my house after midnight. मध्यरात्री नंतर माझ्या घराला लागलेली आग मी विझवेन. Let me wait for a special day. मला थोडा खास दिवस येऊ दे, खास दिवसाची वाट बघू दे, मग मी ती आग लागलेली विझवीन. No, if the fire is burning now, you move now. अरे तुझ्या घराला आत्ता आग लागली तर आत्ता तुला पाणी ओतावं लागेल ना. In the same way, तसंच आहे if ते. God is speaking now, देव जर आत्ता बोलतोय if God is calling you now, आणि देव तुला आत्ता हाक मारतोय, if God is moving देव now, जर आत्ता इथे फिरतोय, if God is working तर now, देव आत्ता इथे कार्य करतोय, then start saying yes to तर God. देवाला होकार द्यायला सुरुवात करा की हो दे बाप्पा, दे बाप्पा, हो दे बाप्पा. There was a man who had been working in the same company for 15 long years, एक माणूस होता एकाच कंपनीमध्ये 15 वर्ष कामाला होता. didn't get even one promotion. एक बढती एक प्रमोशन म्हणून कधी मिळालं नाही त्याला. Every year his boss would say, दरवर्षी त्याचा बॉस त्याला म्हणायचा, don't worry, काळजी करू नको, next year I will promote you. पुढच्या वर्षी मी तुलाच बढती किंवा प्रमोशन देणार आहे. But his next year never came. ते पुढचं वर्ष कधी उगवलंच नाही. 10 years of empty promises. 10 वर्ष रिकाम्या वचनांनी गेली. दरवर्षी बॉस त्याला नुसतं म्हणायचा देतो आणि दिलं नाही. 10 years of waiting. 10 वर्ष त्यांनी वाट पाहिली. 10 years of disappointment. 10 वर्ष नाराज झाला. He wanted to leave the job, मग त्याच्या मनात आलं की मी नोकरी सोडतो आता. but fear held him back. पण भीतीपायी त्याने नाही केलं तसं. What if I don't get another job? कारण नोकरी सोडून दुसरी नोकरी नाही लागली तर, What if things get worse? आणि गोष्टी मग अजूनच बिघडल्या तर. And so he was very disappointed. आणि तो नाराज झाला मात्र. So he stayed back, मग तो थांबला तिथं, तीच नोकरी धरून थांबला. stuck in that place, tired, त्या जागी अडकलेला, तेच काम करतो, दमलेला discouraged. आणि एकदम नाराज, हताश. One day a friend told him to come to our church. एके दिवशी त्याचा कोणी एक भला मित्र होता. त्या मित्राने त्याला सांगितलं की तू दापोडीला चर्चला ये ना, Let God touch your life. देवाला तुझ्या जीवनाला स्पर्श करू दे, तू चल. He hesitated, तो थोडा डगमगला, नको 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 नको. but finally came तर ते शेवटी आला, कारण मरता क्या न करता आया. and he stood there and said, आणि तिकडे उभा राहून म्हणाला, he was speaking to me. बोलला माझ्याशी. He said, Bishop, माझ्याशी बोलून मला म्हणाला, बिशप, my boss said he will promote me next year, माझ्या बॉसने मला सांगितलं की पुढच्या वर्षी मी तुला प्रमोशन देतो. but I don't believe him anymore पण माझा तर माझ्या बॉसवर विश्वासच नाहीये. because he has been saying the same thing for 10 years. कारण 10 वर्षा नुसता आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे, पण पदरी काय पडलेलं नाही. I prayed for him. मग मी त्यासाठी प्रार्थना केली I asked God for favor. आणि देवाला सांगितलं ह्याच्यावर कृपा कर. I asked God for a new thing in his देवाला life. सांगितलं की ह्याच्या जीवनात नवीन काम कर. Something shifted. काहीतरी हल्लं, Something broke off his life. काहीतरी त्याच्या जीवनातनं तुटून निघून गेलं. And I'm telling you, मी सांगतो ना, before that evening ended, ती सायंकाळ संपण्या अगोदर, before the calendar could reach the next day, कॅलेंडर दुसऱ्या दिवसापर्यंत जाण्या अगोदर a letter came from the higher authorities, त्याच्या हायर अथॉरिटी करून त्याला पत्र आलं. not from his boss, बॉस कडून नाही, but पण from the higher authorities, त्यांच्याही वरचे जे होते त्यांच्याकडून पत्र आलं. because his boss was delaying. कारण बॉस उशीर लावत होता. And the letter said, आणि त्या पत्रात लिहिलेलं, give him an increment त्याला बढती द्या, immediately. लगेच द्या. Just like that, he got that असंच letter. त्याला मग बढती मिळाली. The higher authorities bypassed his boss also. कारण बॉसचे जे बॉस होते त्यांनी त्याच्या बॉसला बाजूला ठेवून डायरेक्ट सांगितलं याला प्रमोशन द्या. When he least expected, he got a raise. त्याची अपेक्षाच नव्हती अजिबात, पण त्याला बढती He was मिळाली. expecting a raise from his boss. तो काय अपेक्षा करत होता की माझा बॉस मला देईल. But पण when he fixed his eyes on Jesus, जेव्हा त्याने आपले डोळे येशूंवर ठेवले, God said, not your boss, he will never change for 100 ते years. म्हणाला तुझा बॉस नाही, कारण तो तुझा बॉस 100 वर्ष बदलणार नाहीये, तो तसलाच आहे. I will speak to the higher मी authorities. तुझ्या बॉसच्या बॉसशी बोलतो, वरचे एकदम. And so God gave him the promotion that 15 years could not give. आणि 15 वर्ष त्याला ते प्रमोशन मिळत नव्हतं, ते देवाने त्याला एका दिवसात दिलं. Praise God. आमेन. When man shuts a door, मनुष्य जेव्हा दार बंद करतो, God can open one from a higher level. देव वरच्या स्तरातनं अजून एक दार उघडून टाकेल. See, he entered the year with hopelessness, आणि मग निराशतेनं त्यानं नवीन वर्षात पाऊल टाकलेलं, but he walked out of the year blessed. पण वर्षाच्या अखेरीला मात्र असा आशीर्वादितून बाहेर आला. See, God can do that. मला काय म्हणायचंय बेटा, असं देव करू शकतो. See,
Bible says in Psalm 32 verse 8, स्तोत्र 32:8 बायबल म्हणतं, I will teach you and show you the way you should go. मी तुला शिकवीन आणि मी तुला दाखवीन कुठल्या मार्गाने तू चालायचं. I will guide you and watch over you. मी मार्गदर्शन करीन तुला आणि मी सांभाळीन तुला. See? मी नजर ठेवीन तुझ्यावर. What man delays, मनुष्य ज्याला उशीर लावतो ना, God can release instantly. देव लगेच ते आपल्याला देऊ शकतो. 15 years of waiting, विचार करा ना तुम्ही, 15 वर्ष त्यांनी वाट पाहिली. but it can change in one word of prayer, प्रार्थनेच्या एका शब्दात सगळं बदलू शकतं. in one meeting. एक सभा गोष्टी बदलतात. See, when people fail you, Jesus will not. बघा, लोक अपयश देतील, लोक आहेत, पण येशू नाही अपयश देत. येशू देव आहेत. See, एवढा तर फरक असायलाच हवा माणसात आणि देवात. Jesus can promote you from levels your boss cannot stop. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला अशा काही लेवलवरनं प्रमोशन देईल ना, की ज्याला तुझा बॉस पण थांबवू नाही शकणार. Because one divine touch कारण एक दैवी स्पर्श can break 15 years of stagnation. 15 वर्षाच्या त्या संत गतीला तोडून टाकेल. And God's timing in the last month is still perfect timing. आणि देवाची वेळ शेवटच्या महिन्यातली पण परिपूर्णच वेळ आहे. See, man always promises next year, मनुष्य नेहमी वचन देतो पुढच्या वर्षी, Next year. पुढच्या वर्षी. but God says now. देव म्हणतो आत्ता, अभी राईट नाव, आत्ताच बोलायचं. And heaven's yes cancels man's no. आणि स्वर्गाचा होकार माणसांच्या नकाराला बदलतो. कारण Praise स्वर्गाने God. होकार दिल्यावर त्याला कोण आडवं येणार आहे? कारण ज्याला देव तारी त्याला कोण मारणार आहे? And when God remembers you, आणि देव जेव्हा अशी तुझी आठवण ठेवेल, everything changes. सगळं बदलतं. Amen. आमेन. And God can finish your year with miracle. आणि देव तुझं वर्ष चमत्कारांनी संपवेल. That in the beginning, that is next Saturday, by next Saturday some will be standing here and giving म्हणजे testimony. पुढच्या शनिवार पर्यंत बघा, काही माणसं इथे उभं राहून साक्ष सांगतील. पुढच्या शनिवार It will leave you speechless, I'm telling you. मी तुम्हाला सांगतो ना, तुमची बोलती बंद होईल देवाने केलेले चमत्कार बघून. बोलती बंद. Your breakthrough does not need a calendar, just God's command. तुझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीला कॅलेंडरची गरज नाहीये, देवाच्या एका आज्ञेची गरज आहे, की देवाने बोलावं की माझं भलं होणार. Promotion does not come from people, बढती लोकांकडनं येत नाही बेटा, it comes from God. बढती देवाकडून येते. So don't fear being stuck tonight. तर आज रात्री भिवू नका की मी एकाच जागी अडकलोय. God knows how to lift you. देवाला माहितीये ना तुला वर कसं आणायचं. In the last hour also He can lift you. अगदी शेवटच्या तासालाही देव तुला वर आणेल. God can do His greatest work in the last hour. आणि देव अगदी शेवटच्या तासालाही महान कार्य करेल. Amen. आमेन. हालेलुया. He can do anything. देव काही करू शकतो. And finally, शेवटी don't miss the first Saturday of the new year, पहिला शनिवार नवीन वर्षाचा चुकवायचा नाही. because these two Saturdays are very important. कारण हे 2 शनिवार फार महत्वाचे. Because special blessings will be waiting for you. कारण खास आशीर्वाद तुमची वाट पाहणार. तर पहिला शनिवार नवीन वर्षाचा, पुढचा शनिवार चुकवायचा नाही. आणि मध्ये ते 31 डिसेंबर तेही चुकवायचं नाही. I mean, you can come the whole year, but if you miss the very first Saturday of the new year, you have missed the foundation. मी काय म्हणतो, तुम्ही संपूर्ण वर्ष याल, पण वर्षाची सुरुवात होणारा जो शनिवार आहे त्याच शनिवारी आला नाहीत तर पाया ढासळून पडेल ना बेटा. See, the first fruits, the fresh anointing. प्रथम फळ, ताजा अभिषेक. आमेन. पहिल्या शनिवारी घेऊन टाकायचं. See, म्हणजे वर्षाची सुरुवात अगदी मस्त सुंदर. see, some people wait till the third Saturday of the new year. काही लोक नवीन वर्षाच्या 3ऱ्या शनिवारी जाऊ, 4थ्या शनिवारी जाऊ असं टाळमटाळ करत बसतात. Then they get serious. आणि मग सिरियस होतात. But why start late when God wants to bless you early? अरे पण देवाला तुला लवकरचा आशीर्वाद द्यायचा, तू उशीर कशाला लावतो? Praise God. देवाला द्यायचंय तुला, घेऊन टाक ना. And so tonight, आज रात्री expect a touch from Jesus. देवाच्या येशूंच्या स्पर्शाची अपेक्षा करा. Thank you. आमेन. हालेलुया. Thank you, Lord. God will work something beautiful for you. देव काहीतरी सुंदर कार्य तुमच्यासाठी करेल. Tonight, आज रात्री He is not going to let you go home disappointed. देव तुम्हाला नाराज करून घरी नाही पाठवणार. Something or the other He will give you. काहीतरी देव तुम्हाला देईल एवढं नक्की आहे.
a new touch, एक नवीन स्पर्श देईल, a new promise, एक नवीन वचन देईल, a new confidence, एक नवीन विश्वास देईल, a new smile. एक नवीन हास्य देईल. Some changes you are going to witness tonight. काही बदल आज रात्री तुमच्या लक्षात येतील. A healing, आरोग्य, opening of miracle doors. चमत्काराचं दार उघडणं. Some people say don't believe in miracles. काही लोक म्हणतात नाही नाही चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. But पण when God is involved, अरे देव जर त्याच्यात गुंतलाय you have to expect a miracle. तर तू चमत्काराची आशा ठेवायलाच हवी ना. If it is man, then don't expect a miracle. माणूस करत असेल तर मग चमत्काराची आशा ठेवू नको. But if it is God, पण जर देव करतोय you have to expect a miracle. तर तू चमत्काराची आशा ठेवायलाच पाहिजे. You need supernatural things to तुला happen. अलौकिक गोष्टी व्हाव्यात अशी तुला गरज आहे. Are you ready? तयार आहात? Raise one hand towards heaven. मग असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल. And whatever your needs are, आणि ज्या काही तुमच्या गरजा आहेत place it before त्या Jesus. सगळ्या गरजा येशूंच्या समोर ठेवा. आठवा Because सगळं. He is present here. कारण येशू इथे हजर आहे. सगळं आठवून आठवून येशूंना सांगा. Jesus has come. येशू इथे आलेले आहेत. Because He has said, कारण येशू बोललेत where 2 or 3 or more are gathered in my name, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नामात जमतात there am I in the midst of them. तिथे त्यांच्यामध्ये मी आहे. That means in your midst, Jesus is standing याचा now. अर्थ तुमच्यामध्ये येशू उभे आहेत. So expect a miracle, चमत्काराची आशा ठेवा. talk to Him, येशूंशी बोला and let Him hear you. आणि येशूंना तुमचं ऐकू जाऊ Are दे. you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला डोळे बंद करा. माझ्या मागून प्रार्थना बोला. Something beautiful is going to happen. काहीतरी सुंदर तुमच्या जीवनात Say, घडणार. my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू I am a sinner. मी पापी आहे. Forgive me. मला क्षमा कर. I accept you as my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून मी तुला स्वीकारत आहे. Oh God, माझ्या देवा my life is miserable. माझं जीवन भयानक झालंय. This whole year has not been good for me. संपूर्ण वर्ष मला खराब गेलंय. Some things were not working. काही गोष्टी झाल्याच नाहीत. Some doors are not opening. काही दारं उघडलीच नाही. I need your help, मला Lord. तुझ्या मदतीची गरज आहे I प्रभू. need you, Jesus, tonight. मला आज रात्री तुझी गरज आहे येशू. This last Saturday of this old year, या जुन्या वर्षाचा शेवटचा शनिवार I want your touch मला तुझा स्पर्श हवा आहे. so that I can go with a fresh beginning in the new year. म्हणजे नवीन वर्षात मी ताजी सुरुवात घेऊन जाईन. Lord God, प्रभू देवा if you don't help me, जर तू मला मदत केली नाही my life will end in a mess. माझं जीवन बर्बाद होईल प्रभू. Come down खाली ये and touch me. आणि मला स्पर्श कर. Touch me. मला स्पर्श कर. See, Jesus is coming. बघा येशू येतात. Jesus is coming. बघा येशू येतात. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करताय. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावात leave. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. See, Jesus is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श His करतायत. power is touching you. येशूंचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श His power is touching you. येशूंचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श All करतायत. kinds of sickness, सर्व पद्धतीचे आजार all kinds of सर्व disease. पद्धतीची रोगराई Leave in Jesus' सोड. name. येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावात Every headache, डोकेदुखी people having headache, ज्या लोकांना डोकेदुखी be आहे, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. See, He is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतायत. is walking in your येशू midst. तुमच्यामध्ये चालतायत. His power is touching you. येशूंचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करतायत. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Like Bartimaeus cried, you also cry out to Jesus. बारतिमेय जसा ओरडला तसं तुम्ही पण येशूंसमोर ओरडा. He will touch you. रडून त्याचा धावा करा. तुम्हाला स्पर्श करेल. He will do a miracle for येशू you. तुमच्यासाठी चमत्कार करेल. Every body pain, अंगवेदना I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या Leave नावात in Jesus' सोड. name. येशूंच्या नावामध्ये Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावामध्ये Ulcers, अल्सर people suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झालंय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Every swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. People who have swelling in the body, ज्या लोकांच्या अंगावर सूज आहे Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. His healing power is descending upon you. येशूंचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरत आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे
व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Tumor. Tumor. People suffering with tumor. त्या लोकांना ट्यूमर झालंय. Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Heal them, Lord. त्यांना आता आरोग्य दे You प्रभू. heal them, तू त्यांना Lord. आरोग्य दे प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Touch your bodies. आपल्या शरीरावर स्पर्श करा Check up for that pain. आणि तपासा वेदना गेल्यात That का. pain is going now. ती वेदना आता जात आहे. Check up for the boils. आपलं शरीर आपले गळवे फोड Check up for the lumps. तपासा जिथे कुठे फोड आले होते गळवे It आले will be होते gone now in Jesus' name. गाठी झाल्या होत्या ते सगळं आता येशूंच्या नावात निघून Every जाईल. lump be gone in Jesus' name. प्रत्येक गाठ येशूंच्या नावात निघून जाऊ In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात Stomach pain पोटातल्या be वेदना gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stone in the kidney किडनी मध्ये झालेले खडे be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. That pain that you are feeling now, ज्या वेदना तुम्हाला आता जाणवत आहेत that pain is going in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जात आहेत. Come on, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करान Say, करा. Jesus, heal me. म्हणा येशू मला बरं कर. Jesus, deliver me. येशू मला सुटका दे. See, he will deliver you right येशू away. तुम्हाला आता लगेच सुटका In देतील. Jesus' name. येशूंच्या नावात Problem in the neck मानेचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spondylitis मानेचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Arthritis संधिवात be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. People who cannot lift up holy hands, ज्या लोकांना दोन्ही हात वर करता येत नाही Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात Start moving your hands. आपला हात आता हलवायला Start लागा. moving your body. आपलं शरीर हलवून पहा. A miracle will happen. चमत्कार घडे. God can do it. देव करू शकतो. He honors faith. देव विश्वासाचा मान करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Heart problem हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the lungs. काही गाठी आलेल्या असतील In the lungs. फुफ्फुसांमध्ये काही त्रास असेल Let them be healed in Jesus' name. येशूंच्या नावात ते बरं होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Skin disease त्वचा रोग be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the eyes डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Come on, येशू. call. चला सर्वांनी येशूंचा धावा करा. Back problem. पाठीचा आजार Whatever problem you have in the back जो काही तुम्हाला आजार पाठीला झालाय be healed in Jesus' name. येशूंच्या नावात ती पाठ बरी होऊ दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of उठा आणि Jesus चालायला लागा येशूंच्या and नावात. start walking in Jesus' उठा name. आणि चालायला लागा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Issue of blood सारखा होणारा रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Piles problem be healed मूलव्याधाचा आजार येशूंच्या नावात बरा होऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Now you devil आता सैतान who is harassing the people, जो लोकांचा छळ करतो I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name, येशूंच्या नावात leave. सोड. Devil go in सैताना Jesus' name. येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Witchcraft power be broken in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात तुटू दे. Devil leave. सैताना सोड. Devil leave सैताना सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात See, the सोड. devil is going बघा away. सैतान चाललाय. The devil is going away. सैतान निघून चाललाय. All kinds of witchcraft power, सर्व पद्धतीची करणी all kinds of demonic power, सर्व पद्धतीच्या सैतानी Leave. शक्ती सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Every divination सर्व power, तंत्र मंत्र विद्या every demonic सर्व power, सैतानी शक्त्या every evil power, सर्व वाईट शक्त्या witchcraft power चेटू be broken in Jesus' name. येशूंच्या नावात तुटू दे. Come on, you also say. चला तुम्ही पण Say, म्हणा. devil leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, devil leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Leave my life in Jesus' name. सोड माझं जीवन येशूंच्या नावात. Leave my family in Jesus' name. सोड माझी फॅमिली येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद. All that bad dreams that you get, वाईट स्वप्न जी तुम्हाला पडतात let it stop in Jesus' name. येशूंच्या नावात ती थांबू दे. Every kind of fear leave in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Every kind of curses leave in Jesus' सगळे name. शाप येशूंच्या नावात जाऊ दे. You also say, तुम्ही म्हणा say curses leave me in Jesus' म्हणा name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say witchcraft power leave me in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Say दे. every evil eye leave me in Jesus' name. वाईट नजर येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say poverty leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say fear leave me in Jesus' name. भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stagnation leave me
in Jesus' name. एका जागी संतपणे राहणं येशूच्या नावात मला सोडून जाऊ In दे. the name of Jesus. येशूच्या नावात Every confusion leave me in सगळा Jesus' name. गोंधळ येशूच्या नावात मला सोडून जाऊ Be दे. gone in the name of Jesus. येशूच्या नावात सगळा गोंधळ जाऊ दे. Lord, प्रभू, let these people rise in life in या Jesus' name. लोकांना जीवनात उत्कर्षाला आण. Let them be the head, not the या tail. लोकांना मस्तक कर, शेपूट नाही. Let heavenly blessings follow them. स्वर्गीय आशीर्वाद त्यांच्या मागे चालू दे. Let peace follow them. शांती त्यांच्या मागे चालू दे. Let your joy grip their तुझा heart. आनंद त्यांच्या हृदयांना जखडू दे. Let blessings come in their आशीर्वाद home. त्यांच्या घरात येऊ दे. Let unity come in their home. एकी त्यांच्या घरात येऊ दे. Those who don't have a job, ज्या लोकांना नोकऱ्या नाही give them a good त्यांना job. चांगल्या नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना बढती promotion. हवी त्यांना बढती दे. Those who want a house, let them have a house. ज्यांना घर हवी आहे त्यांना घर दे. Bless them. आशीर्वाद दे त्यांना. Those who want a child, bless them with a ज्यांना child. संतान हवंय त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Prosper them. समृद्ध कर Heal सर्वांना. their bodies. आरोग्य दे त्यांच्या शरीरांना. Every kind of depression, सर्व नैराश्य leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave their minds in Jesus' सोड name. त्यांची मन येशूच्या नावात. Depression, leave सगळं नैराश्य जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. And Lord, प्रभू, bless them abundantly. भरपूर आशीर्वाद दे त्यांना. Remove them from their debts. कर्ज काढ त्यांचं. Prosper them. समृद्ध कर त्यांना. Remove them from their addictions. त्यांची व्यसनं काढून टाक. And be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over your case. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. Things will improve. गोष्टी सुधारतील. Things will change. गोष्टी बदलतील. Confidence will be built. विश्वास वाढेल And you will never turn back. आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. 30